गरिबीचे दिवस संपले असा शब्द उच्चारला तरी मनाच्या तळाशी कुठेतरी एक आशेची ज्योत पेटते. अनेक दिवस, अनेक महिने आणि कधीकधी तर अनेक वर्षे संघर्ष, अडचणी, अपमान, अपयश, हातात पैसा नसण्याची खंत, कुटुंबाच्या गरजा पूर्ण न होण्याची वेदना आणि स्वतःच्या स्वप्नांना आवर घालण्याची मजबुरी सहन करणाऱ्या लोकांसाठी हा क्षण एखाद्या नवीन पहाटेसारखा असतो. उद्याच्या रविवारपासून सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अशाच काही निवडक राशींच्या जीवनात असा बदल घडून येणार आहे की आत्तापर्यंत ज्यांनी गरिबीचे, टंचाईचे, कष्टाचे आणि दुर्लक्षिततेचे दिवस पाहिले आहेत, तेच लोक आता राजासारखे जीवन जगू लागतील. हा बदल अचानक वाटू शकतो, पण तो नशिबाचा खेळ नसून अनेक वर्षांच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि न डगमगता उभे राहण्याच्या वृत्तीचा परिणाम आहे. सूर्यदेव म्हणजे केवळ आकाशातील एक तेजस्वी ग्रह नाही, तर आत्मविश्वास, आत्मसन्मान, नेतृत्व, तेज, यश आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जातात. ज्याच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो, त्या व्यक्तीच्या जीवनात अंधार कितीही असला तरी तो फार काळ टिकत नाही. सूर्यदेवाच्या कृपेने माणसाच्या जीवनात आत्मबल वाढते, निर्णय घेण्याची ताकद येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होतो. उद्याचा रविवार हा सूर्यदेवाचा खास दिवस असल्यामुळे त्यांच्या कृपेचा प्रभाव अधिक तीव्रपणे जाणवणार आहे. या दिवशी निर्माण होणारी ऊर्जा काही राशींसाठी संजीवनीसारखी ठरणार आहे. आत्तापर्यंत जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते, ज्यांच्या घरात सतत पैशावरून वाद होत होते, ज्यांना प्रत्येक खर्च करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागत होता, ज्यांनी समाजात मान खाली घालून जगण्याचा अनुभव घेतला आहे, त्यांच्यासाठी आता परिस्थिती झपाट्याने बदलू लागेल. सूर्यदेवाचा आशीर्वाद म्हणजे केवळ धन मिळवणे एवढाच मर्यादित नसतो, तर तो मान सन्मान, प्रतिष्ठा, स्थैर्य आणि सुखसमृद्धी घेऊन येतो. या 3 राशींच्या लोकांना आता आयुष्यातील अनेक दरवाजे एकामागोमाग एक उघडताना दिसतील. आत्तापर्यंत जे प्रयत्न निष्फळ वाटत होते, जे कष्ट व्यर्थ गेल्यासारखे वाटत होते, तेच प्रयत्न आता फळ देऊ लागतील. नोकरीत अडललेली बढती, व्यवसायात अडललेली गुंतवणूक, रखडलेले पैसे, थांबलेली संधी या सगळ्या गोष्टी हळूहळू गती घेतील. सूर्यदेवाचा प्रभाव असा असतो की तो माणसाला केवळ धनवानच करत नाही, तर त्याला निर्णयक्षम, धाडसी आणि आत्मनिर्भर बनवतो. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात केवळ पैसा येणार नाही, तर तो टिकवण्याची, वाढवण्याची आणि योग्य ठिकाणी वापरण्याची बुद्धीही मिळेल. अनेक वेळा गरिबी म्हणजे केवळ पैशाचा अभाव नसतो, तर ती मानसिक अवस्था असते. सतत कमीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, लोकांच्या बोलण्याने मन दुखावून घेण्याची सवय आणि स्वतःलाच कमी लेखण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी गरिबीच्या काळात माणसाच्या मनात खोलवर रुजतात. सूर्यदेवाच्या कृपेने या राशींच्या लोकांच्या मनातून ही नकारात्मकता हळूहळू दूर होईल. स्वतःबद्दल अभिमान वाटू लागेल, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. घरात सुखशांती वाढू लागेल. ज्या घरात सतत पैशावरून ताणतणाव, वादविवाद आणि चिंता होती, तिथे आता हसू, समाधान आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. आर्थिक स्थैर्य आल्यावर माणूस केवळ स्वतःसाठीच नाही, तर कुटुंबासाठी, समाजासाठी आणि गरजू लोकांसाठीही काहीतरी करू शकतो. या राशींच्या लोकांमध्येही दानशूर वृत्ती वाढताना दिसेल, कारण सूर्यदेवाची कृपा मिळालेला माणूस केवळ स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तर इतरांनाही प्रकाश देतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे. आत्तापर्यंत जे व्यवहार तोट्यात गेले होते, जे निर्णय चुकीचे वाटत होते, तेच आता योग्य दिशेने वळतील. नवीन संधी, नवीन करार, मोठ्या लोकांची ओळख आणि प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी मानसन्मान वाढेल, वरिष्ठांचे लक्ष वेधलं जाईल आणि जबाबदारीसोबत अधिकारही वाढतील. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळू शकते, जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. सूर्यदेवाचा आशीर्वाद म्हणजे केवळ बाह्य सुख नाही, तर आंतरिक समाधान आहे. या राशींच्या लोकांना आता आयुष्यात स्थैर्य जाणवेल. सतत भविष्यात काय होईल याची भीती वाटण्याऐवजी आता वर्तमानाचा आनंद घेण्याची आणि भविष्यासाठी आत्मविश्वासाने पावले टाकण्याची ताकद मिळेल. आरोग्याबाबतीतही सुधारणा जाणवेल. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे शरीरावरही सकारात्मक परिणाम दिसून येतील. या काळात काही लोकांना अचानक वारसा, जुनी अडललेली मालमत्ता, कोर्ट कचेरीचे निकाल किंवा थांबलेले व्यवहार आपल्या बाजूने वळताना दिसू शकतात. काहींना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात, तर काहींना स्वतःचा घर, वाहन किंवा मोठी खरेदी करण्याचा योग जुळून येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी मिळून जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणतील. जे लोक कालपर्यंत साध्या आयुष्यात समाधान मानत होते, तेच आता राजासारखे जीवन जगताना दिसतील. मात्र त्यामध्ये गर्व नसून परिपक्वता आणि कृतज्ञता असेल.
सूर्यदेवाची कृपा टिकवायची असेल तर नम्रता, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार फार महत्त्वाचे ठरतात. या राशींच्या लोकांनी आता मिळणाऱ्या यशामुळे अहंकार न बाळगता आपल्या अनुभवातून इतरांना मार्गदर्शन करावे. कारण सूर्यदेव तेज देतात, पण त्या तेजाचा उपयोग कसा करायचा हे माणसावर अवलंबून असते. योग्य मार्गाने चालणाऱ्यांसाठी हा तेजस्वी काळ दीर्घकाळ टिकतो. उद्याच्या रविवारपासून सुरू होणारा हा काळ केवळ आर्थिक उन्नतीचा नाही तर आत्मिक जागृतीचाही आहे. गरिबीचे दिवस संपले म्हणजे केवळ रिकाम्या खिशातून भरलेला खिसा एवढाच अर्थ नाही, तर मनात साठलेली निराशा दूर होऊन तिच्या जागी आशा, विश्वास आणि आनंद निर्माण होणे हाच खरा बदल आहे. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या 3 राशींच्या लोकांच्या जीवनात हा बदल आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. अंधारानंतर येणारी ही उजळ पहाट त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देईल आणि ते खऱ्या अर्थाने राजासारखे जीवन जगताना दिसतील. केवळ ऐश्वर्याने नव्हे तर आत्मसन्मान, स्थैर्य आणि समाधानाने.